पचायला हलकं आणि शरीराला थंडावा देण्यासाठी घरी बनवलेल्या दहीपासून आज बनवणार आहे मातीच्या भांड्यामध्ये मसाला छास. ताकही म्हणू शकतात किंवा मठ्ठाही म्हणू शकतात. आता आपण सर्व करूया काचेच्या ग्लासमध्ये आणि आपण याचा आस्वाद घेऊया. हाय, कशा आहात सगळेजण? मजेत ना? तर आजची रेसिपी खास अशी आहे, ती म्हणजे उन्हाळ्यातलीच आहे. या कडकडत्या उन्हात आपल्याला खूप तहान लागते. गरम सुद्धा प्रचंड प्रमाणात होत आहे. ऊन पाऊस असं क्लायमेट चालू झालेलं आहे. तर आजची रेसिपी आहे ती म्हणजे ताक दाखवणार आहे. आणि तुम्ही बघू शकतात मी दही जमवलेलं या छोट्याशा मडक्यामध्ये, आणि जरा पण सुद्धा पाणी अजिबात नाही आहे. ह्याची रेसिपी सुद्धा लवकर येणार आहे, दही कसं जमवायचं. तर छानपैकी जमलेलं आहे दही. तर चला तर मग रेसिपीला मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, आलं, कोथिंबीर, पुदिन्याची पानं, कढीपत्ता आवर्जून घाला, कारण का कढीपत्तामुळे ताकाला अजून छान चव येईल. पाणी घालून हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या किंवा हे सर्व जिन्नस खलबत्त्यामध्ये वाटू शकतात. आता विरजण घातलेलं दही मिक्सरमध्ये घाला आणि गरजेनुसार पाणी घालून पुन्हा मिक्सरमध्ये सर्व जिन्नस छानपैकी ग्राइंड करा. आज तुम्हाला मी मातीच्या भांड्यामध्ये थंडगार ताक बनवून दाखवणार आहे. आता मातीच्या भांड्यात ताक ओतून घ्या आणि चवीनुसार मीठ, चाट मसाला, बर्फाचे तुकडे, थोडीशी कोथिंबीर, साठात पुदिन्याची पानं सर्व काही ताकामध्ये छानपैकी ढवळा आणि आपलं तयार झालं थंडगार मसाला छास. किंवा आता आपण सर्व करूया ग्लासमध्ये. तुम्हाला जितकी क्वांटिटी हवी असेल तेवढ्या प्रमाणात तुम्ही करू शकतात. दह्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार करा. आता आपला छास रेडी झालेला आहे. जास्त वेळ घालवत नाही, याचा आस्वाद घेते. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. टू गुड. नक्की ट्राय करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू. थँक्यू. बाय.